स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्यातील शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्या मार्फत कॅप्टन सुरेश वंजारी यांच्या उपस्थितीत 25वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे, सचिव प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षर पारसनेस, विश्वस्त व ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर हर्षला लिखिते, सेकंडरी व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सीमा हर्डीकर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट सुजय प्रधान, प्रायमरी प्राचार्या डॉक्टर वैदेही कोळंबकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राध्यापक मयुरी पेंडसे, कौशल्य विकासच्या प्रमुख सौ मयुरा गुप्ते, सुनीता वंजारी मॅडम, शिल्पा खेर, व्यवस्थापनाचे अन्य सदस्य एनसीसी प्रमुख धनश्री गवळी, उपप्राचार्या दीपिका तलाटी, पर्यवेक्षक सागर जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यावेळी उपस्थित होते। कॅप्टन सुरेश वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कारगिल युद्ध आणि त्या युद्धातील प्रसंग मांडत असताना आपल्या देशातील सैन्याचा अभिमान वाटला, सगळेच भारावून गेले होते। ते आपल्या मनोगतात असे म्हणाले की कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील। कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे। देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात। त्यावेळी आपले सैनिक स्वतःचा कुटुंबाचाही विचार करीत नाही, फक्त देशाचाच विचार करतात। देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणे आपले सामाजिक कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली प्रिया कामत या संगणक अभियंता महिलेला 83,23,000चा गंडा सायबर भामट्याने घातल्याचा प्रकार उघड झालाय। माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली। एका खाजगी कंपनीमध्ये कामाच्या संगणक अभियंता म्हणून नोकरीला आहेत। ते नेहमी शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करीत असतात। त्यांच्या मोबाईलवरील एका व्हॉट्सअप क्रमांकावर 17 मे 2024 रोजी अविवा इन्व्हेस्टर या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांना समाविष्ट केले। या 4 वेगवेगळे मोबाईल क्रमांक ग्रुप ॲडमिनचे होते। ग्रुपमधील सदस्य एकमेकांमध्ये शेअर मार्केटमध्ये कसा फायदा होतो याची चर्चा करीत होते। कामत यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका VIP व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना समाविष्ट करून शेअर मार्केटमध्ये जादा नफा मिळेल अशी बतावणी केली। 24 मे 2024 रोजी त्यांनी अविवा मेंबर 9 या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना एक लिंक पाठवली। एक ॲपही त्यांना इन्स्टॉल करण्यास सांगितले। याच ग्रुपवर त्यांनी शेअर मार्केटमध्ये खाते उघडले। त्यानंतर 24 मे ते 4 जुलै 2024 या कालावधीमध्ये या ॲपवर दिलेल्या विविध बँक खात्यावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांनी 2 वेगवेगळ्या बँक खात्यावरून 86,23,000 रुपये भरले। या गुंतवलेल्या पैशाचे मूल्य वाढून 2,06,94,000 झाल्याचे संबंधित ॲपवर दाखवण्यात आले। शेअरचा भाव वधारल्याने त्यांनी या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पैसे मिळालेच नाहीत। त्यानंतर त्यांना टॅक्स भरण्यास सांगण्यात आले, मात्र जादा परतावा किंवा मुद्दल अशी कोणतीही रक्कम परत मिळाली नाही। फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कामत यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात 21 जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा अधिक तपास सायबर विभागामार्फत सुरू आहे। एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना प्रशासन गाफील असल्याचा समज करून हातभट्टीची गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या माफियांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगला दणका दिलाय। भरारी पथकासह विविध विभागांनी या ठिकाणी धाड टाकून भिवंडी आणि देसाई खाडी परिसरात गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनासह 20,45,470 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांनी दिली। ठाण्यात गेल्या 3 दिवसापासून पावसाने चांगली हजेरी लावली। याचाच फायदा घेत गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या माफियाने भर पावसातच हातभट्टीची दारू निर्मिती सुरू केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त पवार यांना मिळाली होती। त्याच माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष खाडी कामासाठी प्रशिक्षित जवानांनी 24 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील देसाई आणि भिवंडी खाडी परिसरात
धाड सत्र राबवून हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवलेल्या धाड सत्र मोहिमेच्या अनुषंगाने उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय भरारी पथक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि भिवंडीतील निरीक्षकांच्या विविध पथकाने भिवंडी आणि देसाई खाडी परिसरातील हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावर धाड सत्र राबवले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलीस भरतीसाठी 26 आणि 27 जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत 1 आणि 2 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 666 तर चालक पोलीस शिपाई वर्गातील 20 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी 26 आणि 27 जुलैला महिला उमेदवारांची मैदानी चाचणी साकेत मैदान येथे घेण्यात येणार होती. परंतु ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे 26 आणि 27 जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत ही चाचणी 1 आणि 2 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचे भाडे मूल्यांकन करून भाड्याने देण्याचा ठराव करा असा संताप आमदार सरनाईक सह शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे. तर अन्य मालमत्तांच्या यादीत किल्ल्यांचे नाव चुकून आल्याने तो भाड्यावर दिला जाणार नसल्याचे सांगत पालिकेने दिलगिरी व्यक्त केली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रशासकीय बैठकीत बांधकाम विभागाकडून शहर अभियंता दीपक खांबीत यांनी पालिकेच्या अनेक मालमत्ता या भाड्याने देण्याबद्दलचा प्रस्ताव दिला होता. त्या यादीत ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा समावेश होता. खांबीत यांनी दिलेला प्रस्ताव मंजूर होऊन तसा ठरावही केला गेला. मात्र भाड्याने देण्याच्या मालमत्ता यादीत घोडबंदर किल्ल्याचा समावेश केल्याचे समजतात शिवसेना शिंदे गट आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर यांना निवेदन देऊन ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महाराष्ट्राचे वैभव असून पवित्र असा किल्ला भाड्याने देण्याचा ठराव रद्द केला नाही तर आंदोलन करू असा इशारा दिलाय. शहर अभियंता खांबीत यांनी पत्र काढून ठराव यादीमध्ये नजर चुकीने ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा उल्लेख झालेला असून ती मानवीय चूक झाली असल्याचे स्पष्ट केले. किल्ला हा महानगरपालिकेच्या मालकीचा नसल्याने भाडे तत्त्वावर देण्याचा कोणताही मानत नाही. शिवप्रेमी व जनतेची दिशाभूल झाली याबद्दल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदरच्या ठरावात दुरुस्ती करून नव्याने ठराव पारित करण्यात येईल असे प्रतिपादन आयुक्त काटकर यांनी केले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.